उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करणारे ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आता हे आंदोलन सुरू आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दरम्यान काही वाद सुरू आहेत। त्यातच महाराष्ट्रातील एक एसटी कर्नाटकात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा घडामोडी घडल्या आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। पुण्यामध्ये दृश्य आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। खरं तर चालकाला कन्नड बोलता येत नाही असं म्हणत त्या ठिकाणी कर्नाटकमधल्या कानडी लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता आणि त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा आक्रमक झालेला आहे। एसटीला काळं फासला, एसटी चालकाला कन्नडिगांनी मारहाण केलेली होती आणि त्यानंतर आता पुण्यातलं हे आंदोलन आपण पाहतोय। चालकाला कन्नड येते का अशी विचारणा करत कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील एका बसला काळं फासण्यात आलं होतं। त्या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या, मात्र त्यानंतर आता ठाकरे सेना आक्रमक झाली। ठाकरे सेनेकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे। परिस्थितीचा आढावा घेऊन एसटी वाहतूक करणार अशी सुद्धा माहिती मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं आता कर्नाटकातील बस सुटली। याआधी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीप्रमाणे कर्नाटकात गेलेली महाराष्ट्रातील एक बस त्या ठिकाणी बसला काळं फासलं होतं कन्नडिगांनी। कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी हे काळं फासलं होतं। अजूनही आमच्यावर केसेस चालू आहेत, महाराष्ट्र सरकारतर्फे या केसेस चालू आहेत। आम्ही दर महिना या मराठी माणसाच्या लढ्यासाठी, मराठी माणसाच्या अभिमानासाठी आम्ही हा वर्षानुवर्ष लढा देत राहू। पण कायम आम्ही मराठी माणसाच्या शिवसेनेची भूमिका हीच आहे की कर्नाटक हे महाराष्ट्रात विलीन झालं पाहिजे, सीमा प्रश्न हा मिटला पाहिजे। महाराष्ट्र सरकारसाठी इव्हेंट करण्यात व्यस्त आहे। त्यांना कर्नाटकमध्ये काय चाललंय त्यांना त्याची काय कदर नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी, ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। कर्नाटकाची बस त्या ठिकाणी अडवल्या। पुण्यातला नेमका हा कुठला प्रकार आहे? किती आंदोलक त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत? कारण कर्नाटकमध्ये मराठी माणसाला मारहाण झाली होती आणि त्याचा निषेध म्हणून ठाकरेच्या युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात येते। स्वारगेट परिसरामध्ये लक्ष्मीनारायण थिएटर आहे, ज्या ठिकाणी कर्नाटकच्या खासगी आणि कर्नाटक राज्य शासनाच्या बसेस येतात। त्या ठिकाणी हे सगळं आंदोलन युवा सेनेकडून करण्यात येते आणि त्या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी, कर्नाटक सरकारला जाब विचारण्यासाठी आता युवा सेनेचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। महाराष्ट्र सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे अशी सगळी यांची भूमिका आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे आपण पाहतोय आणि आंदोलक आक्रमक होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। पोलीस आता सगळी परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात कर्नाटकाची बस अडवलेली आहे। पुण्यामध्ये दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहिलंय। त्या ठिकाणी कर्नाटकाची बस थेट आता अडवण्यात आलेली आहे।